अलीबाग मुरुड़ विधानसभा क्षेत्र के विधायक महेंद्र दलवी का वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद शिव सैनिकों में गुस्से की लहर दौड़ गई। अलीबाग में विधायक दलवी की पत्नी मानसी दलवी ने दावा किया कि ये वीडियो पूरी तरह से फर्जी है और उन्होंने अंबादास दानवे को इस वीडियो को अपने सामने साबित करने की चुनौती दी है। शिवसेना जिला प्रमुख राजा भाई केणी ने दानवे पर सुपारी लेकर काम करने का आरोप लगाया है। इस मामले को लेकर आज शाम अलीबाग में शिवसेना ने जमकर विरोध किया। रायगढ़ जिले के शिवसेना प्रमुख राजा केणी और विधायक महेंद्र दलवी की पत्नी मानसी दलवी ने अलीबाग के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर दानवे के खिलाफ विरोध प्रदर्शन का नेतृत्व किया। इस मौके पर अंबादास दानवे का पुतला जला दिया गया और शिवसेना पदाधिकारियों ने जोरदार नारेबाजी की। राजाभाई, आता आंदोलन झालंय, शिवसेनेने आंदोलन केलंय अंबादास दानवेंच्या विरोधामध्ये आणि अंबादास दानवेंनी आरोप केलेला आहे आपल्या आमदारांवरती, तर नक्की शिवसेनेची भूमिका काय आणि ह्या आरोपावरती शिवसेनेची बाजू काय? सकाळी प्रसार माध्यमातून आम्हाला बघण्यात आलं की आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्यावर अंबादास दानवे यांनी जे एक खोटी व्हिडिओ तयार करून प्रसार माध्यमातून ते जनतेपर्यंत प्रसारित करण्यात आलं आणि ते व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पूर्ण अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला की अंबादास दानवे यांनी जी महेंद्र शेठ दलवी यांच्या जी खोटी व्हिडिओ केली की पैशाचे बंडल आणि पैसे मोजताना, परंतु असं काहीही नाही, कारण आमदार महेंद्र शेठ दलवी हे सामान्यातील आणि गरीब लोकांचे आमदार आहेत। त्यामुळे आमदार महेंद्र शेठ दलवी असे करतील हे असे आम्हाला वाटत नाही, परंतु एक वैफल्यग्रस्तातून की अंबादास दानवे कुठेही विधानसभेमध्ये नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये ते नाही आहेत, त्यामुळे आज पक्षाचं पद सुद्धा त्यांच्याकडे नाही, परंतु कुठेतरी पदरात पक्षाचं पद पाडण्यासाठी एक त्यांच्या नेत्यांना त्यांच्या वरिष्ठांना असे खोटे प्रकार करून सत्ताधारी आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु आज जिल्ह्यामध्ये आज रोहामध्ये आंदोलन झालं, मुरुडमध्ये त्यांचा पुतळा जाळण्यात आला, अलिबागमध्ये त्यांचा पुतळा जाळण्यात आला आणि अंबादास दानवे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन असं कायम राहील आणि त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल। राजाभाई, या कारस्थानामागे सुनील तटकरे यांचाच हात असल्याचा दावा देखील शिवसेनेच्या आमदारांनी केलाय, यामागे कसं बघताय? या अंबादास दानवे यांच्या जे बोलावता धनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं तरी आता तरी आम्हाला दिसण्यात येतोय, कारण आज नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आमच्या शिवसेनेच्या तिन्ही आमदारांवर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी टीका टिप्पणी जी होत होती त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या आमदार महेंद्र शेठ दलवी यांना अंबादास दानवे यांच्या मुखातून आणि त्यांच्या पाठीशी असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं आम्हाला तरी वाटतंय। शिवसेना आक्रमक झालेली आहे, या आंदोलनातून अंबादास दानवेंना नेमका काय इशारा आहे? जिल्ह्यामध्ये नाही तर ह्याचा प्रतिक्रिया पूर्ण महाराष्ट्रात उमटतील आणि अंबादास दानवे यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल।